उद्धव ठाकरे यांनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे। आमच्या युती संदर्भात निर्णय घेण्यासाठी आम्ही दोघे भाऊ खंबीर आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे। इतकंच नाही तर इंडिया आघाडीमध्ये राहण्यासंदर्भात कुठल्याही अटी शर्ती नाहीत असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे एकीकडे राज ठाकरेंसोबत युती होत असताना उद्धव ठाकरे इंडिया आघाडीमध्ये राहणार की नाही असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय। तर उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यामध्ये अतिशय महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। दरम्यान उद्धव ठाकरे आज राहुल गांधी यांच्यासोबत डिनर देखील करणार आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याकडे एक महत्त्वाचं वक्तव्य म्हणून पाहिलं जात आहे। युतीचा निर्णय आम्ही दोघे घेऊ, तिसऱ्याची गरज नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले। तर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया। राज ठाकरे यांच्या संदर्भात पण चर्चा होणार आहे का? कारण नाही, मला काय माहिती नाही आणि त्याच्यावर चर्चा करण्याची दुसऱ्याला कोणाला गरज नाही। काँग्रेसची भूमिका दुसऱ्या कोणाला त्याच्यावर चर्चा करण्याची गरज नाही। पण माझं म्हणणं की अशा कुठे काय अटीतटी शर्ती नाहीच आहेत। त्याच्यामुळे मी म्हटलं ना की आमच्या दोघांचा निर्णय घ्यायला आम्ही दोघेही खंबीर आहोत। हम दोनों भाई समर्थ है, हमें क्या करना है हम दोनों करेंगे, उसमें तीसरे की आवश्यकता नहीं है। इंडिया आघाडी संदर्भात कुठल्याही अटी शर्ती नाहीत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। इंडिया आघाडीतून आम आदमी पक्ष बाहेर पडला, त्याचबरोबर बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची देखील भूमिका वेगळी आहे। या असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता इंडिया आघाडीबाबत कुठल्याही अटी शर्ती नाहीत असं सूचक वक्तव्यच उद्धव ठाकरे यांनी केलंय असं म्हणावं लागेल। तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या संदर्भात त्या संदर्भातला निर्णय घेण्यासाठी आम्ही दोघे भाऊ खंबीर आहोत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। तर या संदर्भात अजून काही प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांच्या आहेत ती देखील आपण पाहूया। महाविकास आघाडीचे घटक आहेत, त्यांची सत्ता 100% तिथे येईल। आता राजजी ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांची ऑफिशियल अजून त्यांचा अनाउन्समेंट व्हायचा आहे, पण ज्या पद्धतीनं घडामोडी चालू आहे त्याच्यामुळे दोघेही भाऊ एकत्र येतील आणि त्याचा परिणाम मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पडेल आणि 100% ती महानगरपालिका उद्धवजी ठाकरे आणि राजजी ठाकरे आणि त्यांच्यावर जे काही महाविकास आघाडीचे काही घटक राहतील त्यांच्या हातामध्ये जाईल असं दिसतं। एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला गेले म्हणून केवढा आकांतांडव करतात, पण काल कोण दिल्लीला गेलं? काल जेवणासाठी, मेजवानीसाठी, पंचपक्वान्न राहुल गांधींचं खाण्यासाठी कोण गेलेलं आहे दिल्लीला? इकडे मनसेबरोबर युती करण्याच्या गोष्टी करायच्या आणि तिकडे जाऊन राहुल गांधीला जाऊन पायगडा घालायच्या, हे आता राजकारण महाराष्ट्राच्या जनतेला कळतंय। त्याच्यामुळे तुम्ही स्वतः दिल्लीला का गेले होते याचा अर्थ काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच युबीटी चालते हे काल सिद्ध झालेलं आहे। बहुधा मुंबईमध्ये त्यांची युती राहील, निवडणुकांमध्ये बाहेर राहील की नाही मला शंका वाटते। आता त्याप्रमाणे मुंबईत ते एकत्रित यायला सुरुवात झालेली आहे। मी हेही म्हटलं होतं की दोन ठाकरे जर एकत्रित आले तर त्यांना पहिल्यापेक्षा जास्त यश मिळू शकतं, परंतु युतीच महानगरपालिकेमध्ये सत्तेवर येईल। आपल्या सोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार संजय देरकरजी। संजयजी, उद्धव ठाकरे यांची दिल्लीत पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी संकेत दिलेले आहे की महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकतात ते, आम्ही निर्णय घेण्यासाठी ठाकरे बंधू सक्षम आहोत असं म्हटलेलं आहे त्यांनी। काल दिल्लीमध्ये बैठक होती, उद्धव साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते, परंतु असे जे काही वक्तव्य त्यांनी केलं आहे, जे काही बोलले आहे ते पक्षाच्या कुठंतरी हिताचेच असले असे वाटते। कारण मागं महाविकास आघाडीसोबत असताना जो काही दगाफटका आमच्या वणी विधानसभा किंवा महाराष्ट्रात झाला त्याचं हे पाहता त्यांचा कोणी निर्णय घेतला असेल तर तो आमच्या स्वागतार्थ आहे। महाविकास आघाडीत दगाफटका झाला असं जाणवलं काही ठिकाणी? काही ठिकाणी महाराष्ट्रात ज्या सीटा वाटपाच्या संदर्भात असो, कारण विधानसभेच्या इलेक्शन्समध्ये हा प्रकार घडला आहे, महाराष्ट्रात घडला आहे आणि त्यात काही अडचणी आल्या, त्याच्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा असं वाटतं। ठाकरे बंधू एकत्र आले आणि ते महाविकास आघाडीतून बाहेर पडले उद्धव ठाकरे, तर शिवसेने ठाकरे गटाचे आमदार म्हणून तुमचं काय मत? नाही, एकत्र येणं, दोन भावंड एकत्र येणं आणि महाराष्ट्र दृष्टिकोनातून फारच चांगलं आहे आणि मुंबईसाठी तर एक चांगली पर्वणी होईल। कारण मुंबईमध्ये जे